तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? आय होप सर्व एकदम मजेतच असाल. त्याचबरोबर आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे अभ्यास करताना तर बच्चा लोग आप पढ़ाई कर रहे हो या नहीं? तो मैं निरंजन स्वामी स्वागत करते हैं आपका इंडिया के मोस्ट अमेजिंग प्लेटफॉर्म यानी बायोलॉजी वाला और तहे दिल से आपका स्वागत करते हैं हमारे प्यारे से बैच यानी प्रारंभ क्लास 10. तर सर्वजण कसे आहात? एकदम मजेत का? राईट. सो आज मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी ॲनिमल क्लासिफिकेशनचा लेक्चर नंबर 2. राईट. आपण मागच्या वेळेस लेक्चर नंबर 1 कंडक्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकलो होतो. आज आपण लेक्चर नंबर 2 घेऊयात. ओके. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स द स्टडी. ओके. सो आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत बॉडी कॅव्हिटी. झाला आहे आपला हा टॉपिक. राईट. आपला टॉपिक राहिला आहे फायलम पोरीफेरा. आपण मागच्या लेक्चरला कंडक्ट केला होता आणि आपण हा क्वेश्चनही घेतला होता. आता आपण पाहणार आहोत फायलम सिनाडेरिया. ओके. सिनाडेरिया. ओके. सो फायलम सिनाडेरिया. सगळ्यात पहिले आपण शिकूया फायलम बद्दल. सो राईट. ओके. तर बघा फायलम सिनाड्रिया याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे? इट इज सिलेंड्रिकल. इट इज कॉल्ड ॲज पॉलिप. तर पॉलिप म्हणजेच काय? पॉलिप म्हणजे हे असं स्ट्रक्चर. ओके. हे असं ओव्हल. एक मिनिट मी असा हा ओव्हल आहे असं स्ट्रक्चर एका प्लांटचं किंवा त्याला आपण त्याला पॉलिप म्हणतो. अँड umbrella like called as medusa. Right? Umbrella like called as medusa. Okay. So याचं habitat कसं आहे बरं? Most of these animals are marine. Only few are fresh water dwellers. म्हणजे जास्तीत जास्त हे मराईन आहेत. फक्त काही त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर आहेत. राईट. ओके. बॉडी सिमेट्री कशी आहे बघायची? रेडियल सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक म्हणजे याच्यामध्ये मिझोडम ॲब्सेंट आहे आणि इंडोडम अँड एक्टोडम फक्त प्रेझेंट आहे. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्ट? कॅरेक्टरिस्ट म्हणजे सगळ्यात पहिले आपण पाहूयात. सिनाडोब्लास्ट बिअरिंग टेंटिकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. टेंटिकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे whereas सिनाइडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्सिन इन द बॉडी of prey. Those are useful for protection too. Okay. Locomotion sedentary or free swimming म्हणजे हे फ्री स्विमिंग करू शकतात किंवा सेडेंटरी आहेत. नेक्स्ट जर्मिनल लेअर सिलोम. इकोसिलेमेट आणि डिप्लोब्लास्टिक म्हणजे याच्यामध्ये पण मिझोडम ॲब्सेंस आहे. याच्यामध्ये रिप्रोडक्शन असेक्शुअल मेथडने पण होतं आणि सेक्शुअल मेथडने पण होतं. राईट. एक्झाम्पलमध्ये आपण याचं फक्त हायड्रा लक्षात ठेवलं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. राईट. सो ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे. ही PYQ आहे ही डायग्रॅम. राईट. ही डायग्रॅम ही जी डायग्रॅम आहे ही PYQ डायग्रॅम आहे. ओके. ही मागच्या वर्षी ही PYQ आहे. PYQ आणि ही डायग्रॅम 2 मार्क्ससाठी लेबलिंगला आली होती. राईट. ही डायग्रॅम लेबलिंगला आली होती. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले हे आहेत टेंटॅकल्स. जे असं स्ट्रक्चर आहे. हे आहे टेंटॅकल्स. राईट. आणि याचा इथे आहे माउथ आणि हे आहेत टेस्टिस. हे जे असा पार्ट आहे याच्यामध्ये आणि काही असा आणि ते एक पार्ट आहे. हा आहे टेस्टिस. खालचा जो सर्कल पार्ट आहे खालचा हा जो सर्कल पार्ट आहे हा ओव्हरी आहे आणि हे जे छोटं जो फॉर्म झाला आहे हे आहे न्यू बर्ड आणि ही अख्खी आहे बॉडी. राईट. ओके. सो दिसला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याचा फोटो आहे. राईट. ओके. आणि याच्यावरती बेस्ड एक सायंटिफिक रिझन दिलेला आहे. सो गिव अ सायंटिफिक रिझन. आवर बॉडी इरिटेट्स इट केम्स इन द कॉन्टॅक्ट विथ जेलीफिश. हाही इम्पॉर्टंट आहे. हा एक PYQ बोललं तरी चालेल. हा एक आहे PYQ ऑफ 2023 या एक्झामला आला होता. हा एक अगदी हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला गेला होता. राईट. तो हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बघा बरं आन्सर काय आहे त्याच्यासाठी. बघा
आवर बॉडी इरिटेट्स केम्स इन द कॉन्टॅक्ट विथ जेलीफिश. सो तुमचा फर्स्ट पॉईंट असणार आहे जेलीफिश अ सिलोट्रेट दॅट सिनोब्लास्टिक बिअरिंग टेंटॅकल्स. These cynodoblasts inject toxins to release the prey at the time of feeding. When jellyfish come in contact with our body, this toxin is released, causing reaction to our skin and therefore our body get irritates. Right? So, हे त्याचा आन्सर आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, अजिबात मिस करायचा नाही. राईट? ओके. 2 मार्क. Year 2023. ओके. सो नेक्स्ट फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. ओके, आता आपण पाहणार आहोत प्लॅटीहेल्मिंथिसबद्दल. राईट. त्याचा बॉडी स्ट्रक्चर काय आहे बघा. स्लेंडर अँड फ्लॅट लाईक ओर लीफ ओर अ स्ट्रीप. अशी पातळशी याची स्ट्रीप आहे अशी. राईट? ओके. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ फ्लॅट वर्म्स. ओके. हॅबिटॅट. Most of these animals are endoparasites. Few are free living and aquatic. काही free living आहेत आणि काही aquatic आहेत. सो यांची सिमेट्री कशी आहे बरं. बायलॅटरल सिमेट्री आहे. राईट? बायलॅटरल सिमेट्री. त्याचबरोबर याचे कॅरेक्टरिस्ट काय आहे बरं. फ्लॅट बॉडी इज अ टिपिकल कॅरेक्टर. आणि यांचं लोकोमोशन हे कसे मूव्ह करतात, हे स्विमिंग थ्रू होतात. जर्म लेअर ऑफ सिलोम. बॉडी इज एक्ओसेलोमेट. ओके. डोर्स वेंट्रली फ्लॅटेड एक्ओसेलोमेटमध्ये. आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, ज्याच्यामध्ये एक्टोडम, एंडोडम, मिझोडम तिन्ही पार्ट्स प्रेझेंट आहे. जर वेळ आली बात आली रिप्रोडक्शनची, त्याच्यामध्ये बायसेक्शुअल सेक्शुअल होतं. दिस ॲनिमल्स आर hermaphrodite and male and female reproductive system are present in the same body. Example planaria only. प्लॅनेरिया तुम्ही एक्झाम्पलमध्ये काय करा, प्लॅनेरिया अँड टॅपवन हे लक्षात ठेवा. एक इझी आहेत. राईट? हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे डायग्रॅम आहे. राईट? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे डायग्रॅम आहे, हे गो थ्रू करा. ओके. सो आता नेक्स्ट आहे आपलं प्लॅटीएस्केल्मेंथिस. राईट? तर प्लॅटीएस्केल्मेंथिसमध्ये बघूयात आपण काय काय आहे. ओके. तर बॉडी स्ट्रक्चर पाहून घ्या. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग, थ्रेड लाईक और सिलेंड्रिकल. येस, सिलेंड्रिकल. हिंस दे आर कॉल्ड ॲज अ राऊंड वर्म्स. ओके. यांचं हॅबिटेट कसं आहे, कशाचं, एस्केल्मेंथिसचं हॅबिटेट. दिस ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग और एंडोपॅरासाइट. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वेटिक और टेरेस्ट्रियल. राईट? त्यांची बॉडी सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल. यांची जर्म लेअर सिलोम. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक अँड सुडोसिलोमेट. राईट? ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्यामध्ये तिन्ही गोष्टी प्रेझेंट आहेत. कॅरेक्टरिस्ट कशा आहेत तर याचे, तर बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ अ टीफ क्युटिकल. क्युटिकल म्हणजे हे असं कवर, याच्यामध्ये हे असे सेगमेंट्स नाही आहेत. राईट? नाही आहेत. लोकोमोशन याचं स्विमिंगच आहे. आणि रिप्रोडक्शन दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, म्हणजे बोथ मेल अँड फिमेल आर प्रेझेंट ऑन द सेम ॲनिमल. एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, फिलेरल वर्म अँड लोलो आय वर्म. ओके. सो हे आईजमध्ये असं येतात ते हे वर्म्स. जर पाहिलं आपलं हे आईज आहे. राईट? अरे वर्म्स आहेत का इथे दिसतात ते. ओके. तेव्हा काय तर माऊथ. हे पण डायग्रॅम लेबलिंगसाठी आलं होतं. PYQ आहे हे डायग्रॅम. सो इम्पॉर्टंट आहे. इयर मेन्शन नाही आहे, पण 2 मार्क्स आय थिंक सो 2 to 3 मार्क्ससाठी हे डायग्रॅम आलं होतं. 2 to 3 मार्क्ससाठी आलेलं डायग्रॅम आहे हे. ओके. सो नेक्स्ट फायलम ॲनेलिडिया. फायलम ॲनेलिडियाचा बॉडी स्ट्रक्चर काय आहे बरं. सो बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. याच्यामध्ये अशा प्रकारचे सेगमेंट्स आहेत. राईट? सो हॅबिटेट ऑफ दिस ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन, फ्रेश वॉटर ड्वेलर्स और टेरेस्ट्रियल. राईट? ओके.
सो याच्यामध्ये आहे बॉडी सिमेट्री. त्याची बॉडी सिमेट्री कशी आहे बरं? सो बायलॅटरल सिमेट्रिकल मीन्स इक्वल halves. ओके. आणि नेक्स्ट आहे जर्मिनल लेअर सिलोम. दिस ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक युकोसिलोमेट. लोकोमोशन त्यांचं कसं आहे बरं? पॅरापोडिया और सक्कर फॉर लोकोमोशन. कॅरेक्टरिस्ट देअर बॉडीज कवर्ड विथ अ स्पेशल क्युटिकल. रिप्रोडक्शन आर आयदर युनिसेक्शुअल. राईट, याच्यामध्ये युनिसेक्शुअल आहे रिप्रोडक्शन. ओके. एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म, लीच, नेराइस एक्सेट्रा. ओके. सो हे आहे डायग्रॅम. यांच्यापैकी कोणतीही डायग्रॅम तुम्हाला लेबलिंगसाठी येऊ शकते. राईट. ॲनिमल्स इन द फायलम आणि एरिया. ही आहे फर्स्ट वन. ही आय थिंक सेकंड नाही आहेत, ही थर्ड वन आहे. ही याची जास्त शक्यता आहे. इम्पॉर्टंट मार्क करायचं आहे. IMP. ओके. सो फायलम आर्थ्रोपोडा. सो फायलम आर्थ्रोपोडा म्हणजे बघा बरं काय आहे बरं फायलम आर्थ्रोपोडा? जॉईंट अपेंडेजेस दिलेलं आहे. सो याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे? सो दिस ॲनिमल्स हॅव जॉईंटेड अपेंडेजेस, हेन्स दे आर कॉल्ड ॲज arthropods. This is a larger phylum with a high successful animal in animal kingdom. हा MCQ क्वेश्चन आहे PYQ. ही लाईन इम्पॉर्टंट आहे. याला करूयात आपण हायलाईट विथ ब्लू कलर. ओके. सो whether all are visible that it is highlighted? Yeah. ओके. हायलाईट केलेलं आहे, तुम्हाला कळून येते. इथे हायलाईट केलेलं आहे त्याला मी. राईट. ओके. सो हे बघा, हे हायलाइटेड आहे. सो ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ॲनिमल किंगडम आहे, हॅबिटेट. आता बघा ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. MCQ क्वेश्चनसाठी नक्कीच येऊ शकते. राईट. ओके. आता विषय आहे हॅबिटेटचा. तर त्याच्यामध्ये हॅबिटेट कसं आहे बरं? ऑल टाईप्स ऑफ हॅबिटेट्स ranging from depths oceans to highest mountains. Okay. Germinal layers of coelom. Body of these animals are triploblastic and eucocoelomate. बरोबर. जर्मिनल लेयरची कशी आहे बरं? ट्रिप्लोब्लास्टिक अँड युकोसिलोमेट. बॉडी सिमेट्री. त्याची बॉडी सिमेट्री कशी आहे बरं? त्याची बॉडी सिमेट्री आहे बायलेटरल सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. राईट. ओके. सो लोकोमोशन. आता त्याचं लोकोमोशन कसं आहे बरं? स्विमिंग अँड क्रपिंग. कॅरेक्टरिस्ट कसं आहे बरं याचं? चिंचोनियस एक्झोस्केलिटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. रिप्रोडक्शन. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. ओके. सो युनिसेक्शुअल आहे याचं रिप्रोडक्शन. ओके. एक्झाम्पल आहे क्रॅब. ओके. क्रॅब, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबी. तुम्हाला मी सिम्पल एक्झाम्पल्सला अंडरलाईन केलेलं आहे. याच्यामधले फक्त साधारण 2 जरी एक्झाम्पल लक्षात ठेवले तरीही तुम्हाला इतके पुरेसे आहेत. राईट. ओके. सो त्याच्यानंतर आहे हा कॉकरोच. ही डायग्रॅम आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला ड्रॉइंग काढायला किंवा लेबलिंगसाठीही तुम्हाला ही डायग्रॅम येऊ शकते. राईट. ओके. सो ही डायग्रॅम लेबलिंगला नक्की येऊ शकते. सो याच्यावरती फोकस करा. आणि हा आहे तुमच्यासाठी हा क्वेश्चन. ह्या क्वेश्चनकडे नीट लक्ष द्या. राईट. ओके. सो फायलम मोलुस्का हे आपण पाहूयात एखादं.